तर सोमनाथ सूर्यवंशी असलेल्या संतोष देशमुख त्या प्रकरणात तुम्ही अनेक वेळा आवाज उचलला अधिवेशनामध्ये देखील, मात्र आता कुठेतरी धस यांची कालची क्लिप होती ती अर्धवट दाखवण्यात आली. त्यांचं म्हणणं आहे की जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई ठाण्यामध्ये मोर्चा काढावा आणि ते रॉकेल उडण्याचं काम करतात. धस मागचे 3 महिने महाराष्ट्राच्या मला परत सुरुवात करू. एक तर पहिली गोष्ट म्हणजे मी कोणालाही उत्तर द्यायला बांधील नाही. मी कोणाच्या सुपाऱ्या उचलून स्वतःचा राजकीय स्कोर सेटल करायसाठी कामं करत नाही. आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या आईंनी जे उत्तर दिलं ते स्पष्ट उत्तर होतं, महाराष्ट्राच्या माऊलीचं उत्तर होतं की पुढचा गोळा गेल्यानंतर तिच्या मनातल्या वेदना तिने बोलून दाखवल्या. आणि जी माणसं सांगत होती की जाऊ द्या सोडून द्या ना, त्यांना त्या माऊलीने बरोबर उत्तर दिलं. राहिला प्रश्न जे कोणी मला बोलत आहेत त्यांचा मी कधी विचारही करत नाही आणि त्यांच्याबद्दल मी फार गांभीर्याने घेतही नाही. त्यांना एवढं मोर्चा करतात ना, यांच्या सरकारसमोर लाखो लोकांचे मोर्चे निघाले मराठा समाजाचे. काय न्याय दिला हो मराठा समाजाला यांनी? सरकारला कुठेतरी जरांगेंना बाजूला करायचं आहे, त्याच्यासाठी कोणाला मोठं करायचं, हे सरकारचं काम आहे. आणि कुठली स्पेस? तुम्ही मला मीडियाची स्पेस सांगता. तुम्हाला जेव्हा मीडियाचा एम माहिती नव्हता ना, तेव्हापासून मी मीडियामध्ये येतोय. हे टी व्ही सुरू झाले ना 97-98 वगैरे साली, तेव्हापासून मी टी व्हीवर आहे. ते मला सगळं सांगू नका. मी काय असं ते वाजवत असं मानाबिना हलवत नाचत नाही. मी आपलं जे आहे तो अटॅक स्ट्रीक करतो. मला कुठलीही ते असं काहीतरी असे मानाबिना हलवत मग ते असे अमिताभसारखं करत वगैरे मला काही करायचं नसतं. मी जे बोलतो त्याच्यावरती माझं सगळं चालतं आणि माझं वैचारिक असतं. मी कुठेही बाईचं नाव घेऊन कुठलं तरी वैयक्तिक प्रकरणं काढून मला अजिबात आवडत नाही. मी जे बोलतो तो माझा मुद्दा असतो, तो व्यावहारिक असतो आणि तो म्हणजे विचारांच्या प्रेरणेतच आला असतो. माझं स्पष्ट मत होतं की अक्षय शिंदे मागासवर्गीय, सोमनाथ सूर्यवंशी मागासवर्गीय, ह्यांना न्याय मागण्यासाठी आम्ही मोर्चा काढायचे का? सरकार जोपर्यंत लाखोंचा मोर्चा बघणार नाही तोपर्यंत न्याय देणार नाही असं म्हणायचं आहे? या सरकारला न्यायाची चाड राहिलेली नाही. परत घ्या. लाईव्ह चालू आहे, बंद करा. माझं जमत नाही आहे. न्याय कुठे लाईव्ह चालू आहे तुमचं? काहीतरी लाईव्ह चालू आहे. असं देखील म्हणणं आहे की कुठे अक्षय शिंदे यांचं गुणगान तुम्ही गातायत, गुणगान गातायत. अक्षय शिंदेचं कुठेही मी गुणगान गायलेलं नाही. तो गुन्हेगार असेल तर त्याला कायद्याने शिक्षा होईल, पण म्हणून त्याला एक्स्ट्रा ज्युडिशियल ऑथॉरिटीचं काम करून 4 फुटावरनं गोळी घालणं हे न्यायाला मान्य नाही. आणि आम्ही म्हणत नाही अक्षय शिंदेला चा खून झाला. स्वतः न्यायाधीश म्हणतात की अक्षय शिंदेचा खून झाला, त्याचा एन्काउंटर झालेला नाही. आणि आमचं मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या शाळेतला CCTV कॅमेरा कुठे गेला? त्या शाळेतलं CCTV फुटेज कुठे गेलं? करायचं रामनी आणि भोगायचं श्यामनी. कुठे? का नाही आपटेंची चौकशी झाली? का नाही ती केस पहिल्याच मिनिटाला रजिस्टर झाली? का ती केस रजिस्टर करायला 7-7 तास लागले? हे सगळ्या प्रश्नाची उत्तर कधी मागितली का? आणि हे मीडिया स्पेस वगैरे मला गरज नाही. मी कधी करत पण नाही. अचानक माझे इंस्टाग्राम सुरू होत नाही. ढोल वाजवताना असे माना हलवताना मी आहे तो परफेक्ट आहे एकदम. ते आपापलं काम आपापल्या पद्धतीने करावं. उगाच दुसऱ्यावरती ते तुम्ही मोर्चे काढून दाखवा. तुम्ही काढा ना, तुम्ही लाखोंचे मोर्चे काढता. अहो तुमचं काम एवढंच आहे की जरांगेंना कापायचं.
मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं आहे. हे काय लोकांना कळत नाही काय? कळत नाही लोकांना? लोक काय मूर्ख आहेत? एवढं जर प्रेम आहे ना तुम्हाला मोर्चांबद्दल, आत्तापर्यंत हजारो मोर्चे निघाले. मराठा समाजाने शिस्तीत लाखाचे मोर्चे काढले. कुठला न्याय मिळाला मराठा समाजाला? फक्त घाबरवण्याची कामं केलीत तुम्ही. ओबीसीला घाबरवलं, मराठ्यांना घाबरून ठेवलं, ओबीसीला घाबरून ठेवलं. आरक्षण जाईल, आरक्षण जाईल, आरक्षण जाईल, आणि आपले राजकीय पत्ते भाजून घेतले. तेव्हा तुम्ही तुमच्या घरात चुकी राहा, मी माझ्या घरात चुकी आहे. आणि तुमच्या एकाही प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं नाही. सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने जेव्हा ती म्हणते की तुमच्या घरातल्या लोकांना पोलिसांच्या ताब्यात घ्या आणि 3 दिवस बदलून घ्या, या एका वाक्यात त्या माऊलीने सगळ्या महाराष्ट्राला तुम्ही दिलेल्या प्रस्तावाचं उत्तर देऊन टाकलेलं आहे. त्या माऊलीला सलाम. त्यांचं म्हणणं आहे की ज्यांच्या लाठीचार्जमध्ये संबंध आहे अशा पोलिसांवर थोडं माफ करा असं म्हटलं होतं. हा, थोडं माफ करा. थोडं असतं का? माफ करणं माफ करणं आहे. मग ज्यांचा काही संबंध, सोमनाथ सूर्यवंशीचा संबंधच नव्हता. तो तर कुठे दगड पण नाही, काय नाही, हातात कॅमेरा होता. आणि ज्यांच्या घरात घुसून मारले त्यांचं काय करायचं? कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ज्यांच्या घरात घुसून तुम्ही मारलेत आणि त्यांची नावं आज त्या पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर करून ठेवलेत, त्यांचं काय करायचं? लढतील ना, लढाया लढणारे लोक आहेत. तुम्ही नका काळजी करू. याची नावं नव्हती आणि त्यांची नावं होती, द्या ना न्याय. त्या वाकोड्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाली, जबाबदार कोण? कोम्बिंग ऑपरेशनमध्ये बदडले, बायकांसकट सगळ्यांना मारलं. परभणीमधली हाईट म्हणजे बायकांना मारलं घरात घुसून, जबाबदार कोण? आणि एवढा उशिरा तुम्हाला आज जाग आली? परभणीचं प्रकरण का? मुंबईत आले असते, गोंधळ झाला असता. मुंबईत आल्यानंतर ते जगभर जातं म्हणून नाशिकला जाडवलं. तेव्हा आम्ही आमचं काम करतोय, तुम्ही तुमचं काम करा. आम्हाला तुमच्या कामात यायचं नाही. आम्हाला तुम्ही आमच्या कामात आलं तर मला काय फरक पण पडत नाही. मला जे करायचं मी करणारच. मात्र मुख्यमंत्र्यांनी परभणी प्रकरण पॉझिटिव्ह बाजू घेतली, निगेटिव्ह बाजू तुम्ही घेताय. आम्ही काय पॉझिटिव्ह पण घेत नाही आणि निगेटिव्ह पण घेत नाही. मला माहित नाही आता हे कधीपासून फडणवीस साहेबांचे प्रवक्ते पण झालेत, मला माहित नाही. त्या सोमनाथ सूर्यवंशींच्या आई जेव्हा बोलते त्या व्हिडिओमधलं वाक्य ऐकलं की सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला ही व्यक्ती काय बोलली की फडणवीस साहेब खोटं बोलतात. ऐका, व्हिडिओ काढा. आणि व्हिडिओमध्येच ती म्हणाली की मला खोटं येऊन सांगितलं म्हणून. हे असले धंदे मी नाही करत. तो कुठल्या समाजाचा आहे त्याच्याशी पण मला काही घेणं देणं नाही. अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध उभं राहा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला नेहमी सांगितलं. आम्ही समाजाच्या या लढ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन चालतो. अन्याय जिथे असेल त्याच्या विरोधात आम्ही न्यायाची बाजू घेऊन उभे राहू. सोमनाथ सूर्यवंशींचा हत्या झाली, त्याचा खून झाला, तो लपवण्याचा या सरकारने प्रयत्न केला. या सरकारला आम्ही जाब विचारत आहोत. तुम्हाला काय बोलायचं ते बोला. मोर्चाने न्याय मिळाले असतं, मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं ना. दर मोर्चाला सांगायचं पुढच्या बोलण्याच्या आधी न्याय मिळालेला असेल. पुढच्या मोर्चाच्या आधी न्याय मिळालेला असेल. फक्त जरांगेला डाऊन करण्यासाठी म्हणून हे प्यादं बाहेर काढलेलं आहे, बाकी काहीही नाही. संतोष देशमुख प्रकरणात देखील अनेक सीसीटीव्ही समोर येतात. मात्र या संदर्भात पाहायला गेलं तर अजून मुख्य आरोपी असतील अजून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला नाहीये. धनंजय मुंडेचा राजीनामा घेणारच नाहीत. कशाला घेतील? धनंजय मुंडेंचा राजीनामा कशाला घेतील? का घेतील? अहो, सरकार ते खुन्याला न्याय द्यायला तयार नाही. ज्यांनी खून केलाय ते अक्षय शिंदेच्या प्रकरणात कोर्टाने झालं गुन्हा नोंदवा, या गुन्हा नोंदवायला तयार नाही. सोमनाथ सूर्यवंशीला तिथे जाऊन हस्तक पाठवतात आणि त्याच्या आईला समजवण्याचा प्रयत्न करतात. माफ करून टाकावं, जाऊ द्या, मेला तुमचा पोरगा गेला. आपला कुठे पोरगा गेला आहे?
तिचा गेला ना बिचारीचा. आपल्या घरातलं कोण गेलं तर मात्र आपण छाती काढून लढणार. दुसऱ्याच्या घरात काय जातं सांगायला, नाही नाही माफ करा हो, काय तुमचा पोरगा गेला ना तर वरती, आता कुठे खालती येणार आहे का, माफ करून टाका. अक्षय शिंदेचे पण आई वडिलांचं म्हणणं आहे की आता आम्ही थकलेलो आहे, मग त्यांचं प्रकरण आता यांचं प्रकरण असं आहे की लहान समाजाच्या लहान माणसांवरती दबाव टाकणं खूप सोपं असतं. त्यांच्यावर आर्थिक दबाव टाकता येतो, त्यांच्यावर राजकीय दबाव टाकता येतो, त्यांच्यावर सामाजिक दबाव टाकता येतो, त्यांची आर्थिक कोंडी करता येते, त्यांना घाबरवता येतं. आणि अशातनं सगळी ही छोटे समाज माघार घेतात. तरी नशीब कोर्टाने सांगितलं, त्यांनी माघार घेतली तरी ही केस रजिस्टर झाली आहे. या केसमध्ये कोर्टाने अहवाल नोंदवलेला आहे. या सरकारला लाज कशी नाही वाटत, लाज. कोर्टाने सांगून सुद्धा अजून हे सरकार केस नोंदवत नाही. सांगितलेलं कोणी असे हे धंदे करायला? एका सिनियर इन्स्पेक्टरला गाडीत बसवायचा, आधी प्लॅनिंग करायचं, मग 4 फुटावरनं त्या माणसाला गोळी मारायची. तुम्ही काय कायद्याचे बाप झाले काय? अक्षय शिंदे मी म्हणतो गुन्हेगार आहे, त्याला फाशीची शिक्षा झाली असती, पण कायद्याने दिली असती. तुम्ही सजा देणार कोण? न्यायपालिका तुम्ही ताब्यात घेतली का तुमच्या? आणि अशा गोष्टीचं समर्थन काहीही झालं तरी मी करणार नाही. कायद्याची बूज राखलीच गेली पाहिजे, कायद्याची भीती असलीच पाहिजे. पोलीस हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आहे, कायदा हातात घेण्यासाठी नाही आहेत. पोलिसांची भीती वाटली पाहिजे, पण ती भीतीचं रूपांतर दहशतीमध्ये होता कामा नये. की पोलिसांची दहशत आहे, कोणालाही गोळ्या मारू शकतात, चालणार नाही. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमात बदल होणार आहे. मुख्यमंत्री शिंदेच्या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या अगोदर देखील आपत्ती त्यांना मला वाटतं ती आपत्ती म्हणून त्यांना बाजूला ठेवली. किती अपमान करायचा. आपत्ती व्यवस्थापनाची समिती जाहीर होते, एकनाथ शिंदेंचं नाव बाजूला काढलं जातं, समिती जाहीर होते आणि आता परत त्यांचं नाव घेतलं जातं. ते माजी मुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे हा विषय बाजूला ठेवूया, मला त्यांच्याबद्दल काही हे नाही, ठीक आहे. पण एका माजी मुख्यमंत्र्याला आपत्ती व्यवस्थापनासारख्या महत्त्वाच्या समितीत उपमुख्यमंत्र्याला घेता आणि माजी उपमुख्यमंत्र्याला असं वेचून बाहेर काढता आणि आता उपकार केल्यासारखं दाखवत आहे की त्यांना घेतलं ना. विशाळगड असेल अनेक ठिकाणी ते जाऊन आलेले आहेत. काय वाटतं अशा ठिकाणी आपत्तीच्या वेळेस एकनाथ शिंदे अनेक वेळा उपस्थित राहिले? मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. तुम्ही असेल त्यांचा असा अपमान करण्याची गरज नव्हती. काय करायचं अपमान करायचे? माझे मुख्यमंत्री येते यार. बाकी सगळ्या माझा आणि त्यांचं काय फार म्हणजे ते मला फार मदत करतात, माझा आणि त्यांचं फार सख्य असं काही नाही आहे. पण मुख्यमंत्री हा पदाचा सन्मान राखलाच केला पाहिजे. ते माझे मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत. नावं जाहीर होताना मुख्यमंत्र्यानंतर माजी मुख्यमंत्र्याचं नाव यायलाच पाहिजे होतं. ते कसं काय कळलं तुम्ही? आणि आता काय उपकार केल्यासारखं दाखवत आहे? खरं तर एकनाथ शिंदेने सांगायला पाहिजे, तुमची आपत्ती तुम्हीच सांभाळा, तुमची आपत्ती तुम्हीच सांभाळा, ही इष्टापत्ती आहे असं त्यांनी समजावं. आता ह्या अपमानित करून त्यांना कमिटीत घेणं हे मला तरी काय बरोबर वाटत नाही. सर, राज्यघटनेत देवदेवतांचा आणि महापुरुषांचे फोटो छापा असं हरिभाऊ बागडे यांनी बघितलं. चांगलं आहे. हरिभाऊ बागडेंचा पण छापून टाका. सोलापूरला नेहमीच माफी मागितलेली. आंबेडकर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल, नेहमी अपमान केला, ती माफी मागतात. मात्र गुन्हा दाखल झालाय कुठेच नाही. गुन्हा कुठे दाखल? त्यांच्यावर ते सोलापूरकर आहेत, त्यांच्यावर कुठे गुन्हा दाखल होणार? ते बसले कोणाबरोबर माहिती आहे ना तुम्हाला? त्यांची बैठक, पंगत, जेवण बिवण कोणाबरोबर असतं माहिती आहे ना तुम्हाला? अशा माणसांना गुन्हे दाखल होत नाही. छोटे मोठे असेल तर ठीक आहे, अशा मोठ्या माणसांवर गुन्हे दाखल होत नाही. सोलापूरकरांसमोर शिवाजी महाराज लहान आहेत असं या सरकारला वाटेल आता काही दिवसांनी, की सोलापूरकर इतके महान आहेत. सुरक्षा वाढवली त्यांच्या. किती दिवस राहील सुरक्षित? किती दिवस राहील? मौका तो मिलेगा ही. त्या माणसाबद्दल मला बोलायचं नाही. मी काल या विषयावर बोललो नाही आणि ह्या विषयावर मी बोलणारच नाही. जाऊ द्या, मला काय करायचंय? असलेच आयकॉन या सरकारने पोचलेत.
येतील असे आयकॉनसमोर लोकांच्या. सर, एसटीचा भार वाढलेला आहे, भाडेवाढ देखील झालेली आहे आणि अशातच कोपड येथे जे विश्रांतीगृह बांधणार आहे तशा प्रकारचे अत्याधुनिक विश्रांतीगृह प्रत्येक बस डेपोमध्ये बांधणार अत्याधुनिक पद्धतीने विमानतळाप्रमाणे. नवीन मंत्री आहेत, नवीन विचार आहेत, विचार तर करू द्या. अस्तित्व काय येतंय अस्तित्वात ते बघू नंतर. विचार तर करतायत ना, करू द्या ना. कशाला आधीच विचार करणाऱ्या माणसाला आधीच थांबवतो, जाऊ द्या. तानाजी सावंत ते काय ते सगळं त्यांना वातानुकूलित वगैरे असं छान 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 बघण्याची सवय आहे. ते जर चांगले करत असतील तर होऊ द्या ना चांगलं. तानाजी सावंतांचा मुलगा अपहरण प्रकरणात काल नक्कीच पोलीस स्टेशनपासून आज द्या त्याला लहान पोरगा आहे, द्या सोडून. आता महाराष्ट्राने माफी करण्याची हे करत मनात ठेवावी. माफ, मी तर आता मुख्यमंत्र्यांना आज पत्र लिहिणार आहे की झालं ना, आता खून केला, जेलमध्ये गेले, आता सोडून द्या, बाहेर काढून टाका सगळ्यांना. माफ करायला शिकलं पाहिजे. महाराष्ट्राने नवीन आता धोरण अवलंबलं पाहिजे, माफी धोरण. जेलमध्ये जेवढे खून आहेत त्यांना सांगायचं तुम्ही माफी मागा, घरी जा, त्यांच्या ज्यांचा खून झाला आहे त्यांच्या आईवडिलांच्या पाया धरा, आमची चूक झाली, आईवडिलांनी सांगावं यांना माफ करा, माफ करून बाहेर काढा. मी एक साधं उदाहरण देतो, काल पण दिलं आहे. राजीव गांधींच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली, त्यांना माफ करा म्हणून अख्खं गांधी कुटुंबीय आग्रही होतं. गांधी कुटुंबीय म्हणजे राजीव गांधींची मुलं आणि पत्नी सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी, की जाऊ द्या यांना क्षमा याचना, आम्ही त्यांची मुलं आहोत, आमच्या वडिलांना यांनी मारलं आहे, ठीक, यांना माफ करा, यांना जगण्याचा अधिकार आहे, जगू द्या. काय झालं? कायद्यात जे बसत नाही ते करता येत नाही. तसं अक्षय शिंदेच्या वडिलांनी जाऊन सांगलं की केस मागे घ्या, म्हणून केस मागे घेता येत नाही. आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने जरी सांगितलं की जाऊ दे मी माफ केलं तरी माफी मिळणार नाही. कायदा कायदा असतो. रायगढ़ जिले से पालक पास झालं. सर प्रयागराज में जिस तरीके से कुंभ मेला का हाल चल रहा है, अभी तक वहाँ पे सरकार ने आंकड़े नहीं बताए मृतक कितने. ये सरकार कोई सच नहीं बताएगी, क्योंकि दुनिया में हमारी इज्जत चली जाएगी, लज्जा चली जाएगी. इतनी मौतें हुई हैं वहाँ के लोगों से. जब हम बात करते हैं तो लोग बोलते हैं कि तुमको हिसाब मिलेगा ही नहीं, इतने लोग मर गए. क्योंकि जो मर गए हैं वो विविध राज्यों से आए हैं, और जिनके प्रेम मृतदेह उठाए ही नहीं उनको जला करके खत्म कर दिया. तो कहाँ से आपको आंकड़े मिलेंगे? सर अभी तक जो हालत है, सिस्टम पूरा डाउन हो चुका है, सरकार अभी तक इस चीज को कोई पहल अरे भाई, अरे ये सरकार के पाप धोने के लिए तो आया है ये कुंभ मेला. ये सरकार को ही सब पूरे मंत्रिमंडल को जाके डुबकी लेनी चाहिए, ताकि आप पूरा जो पाप है वो धुल जाएगा. सर अनुराग ठाकुर ने कांग्रेस को जीरो करते एक तरह की कहानी बताई, कहीं ना कहीं इंडिया अलायंस. ठीक है ना सर, इंडिया अलायंस की बैठक नहीं हो रही है, इतनी बड़ी हार हुई है, आप किस तरीके से देखते हो सर? नहीं, मुझे भी इस बात का दुख है कि हम अगर एक अपने विचारों का शत्रु मान के चले हैं किसी को, तो सब इकट्ठा होकर उस शत्रु से लड़ाई करनी चाहिए. हम आपस में ही लड़ेंगे तो ये जो शत्रु है, शत्रु मैंने मेरा शत्रु नहीं है, मेरे विचारों का जो शत्रु है उसको हम ख़त्म ही नहीं कर पाएंगे. और उसको ख़त्म करना ये हमारी पहली जिम्मेदारी है, ये इंसानियत की जिम्मेदारी है. क्योंकि वो विचारों का शत्रु ये इंसानियत का शत्रु है. इंसानियत वो ख़त्म करने वाला है. इस देश में हिंदू मुसलमान, इस देश में वर्ण व्यवस्था, इस देश में जात व्यवस्था, इस देश में धर्म सत्ता, ये सब लाने का प्रयास वो कर रहा है. जो सत्यमेव जयते जो कोर्ट में लगाया जाता था उसको बदल दिया है. मुझे मालूम नहीं कितने लोगों को पता है कि अब हम जब कोर्ट में जाएंगे तो हमें न्यायाधीश के ऊपर लगे हमारे अशोक स्तंभ के नीचे सत्यमेव जयते नहीं दिखेगा, क्योंकि हम सत्य को जीतते हुए देख ही नहीं रहे देश में. तो उन्होंने सत्यमेव जयते ही निकाला था. कौन बोल रहा है उसके ऊपर? कोई नहीं बोल रहा.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.